हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? खरं तर आजचा दिवस माझा खूप उशिरा सुरू झालाय. मी आज जरा लेट उठले आणि मला एका विशेष व्यक्तीचा फोन आला होता की आज आपण भेटूयात का. ती म्हणजे सुनीताताई, चिरंबा राघवमध्ये असलेली आजी. सो खूप दिवस झाले आम्ही प्लॅन करत होतो की आपण भेटूयात भेटूयात भेटूयात, पण ते होत नव्हतं. सो आज ती म्हणाली की चल आपण आज तुला वेळ असेल तर आपण भेटूया. तर मला आज वेळ होता. सो म्हटलं चल. तर मी आता आवरणार आहे आणि मी तिच्याकडे जाणार आहे. तर फायनली मी जसं तुम्हाला म्हणाले होते की मी आजीला भेटायला येणार आहे. तर मी फायनली आजीला भेटायला इथे आलेली आहे. मी पोचली आहे. मधल्या प्रवासामध्ये मला शूट नाही करता आलं. त्याचं कारण असं आहे की मी निघाले होते माझ्या कारनीच, पण प्रॉब्लेम असा झाला की प्रचंड ट्रॅफिक होतं. सो आणि ट्रेनने जायचं तर तोही विचार केला मी, पण काय होतं मला फार ट्रेनची सवय नसल्या कारणामुळे आणि आत्ता जे काही ऑफिस टायमिंग आहे त्यानुसार मग मला असं वाटलं की नको. तर मी माझ्या मैत्रिणीला विचारलं आणि तिच्याकडे टू व्हीलर होती. सो मी हा आज टू व्हीलरचा प्रवास केला आणि त्यामुळे मला शूट नाही करता आलं. पण मी आता आजीकडे पोहोचलेली आहे. मी गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण आजीची रिॲक्शन बघूया. हॅलो. अच्छा मी इकडेच होतं बघ. मला वाटलं इकडेच आहे. वेट. दोन्ही हेच आहेत का? सो आता आजीकडे पोचलेली आहे आणि आजीचं आत्ता रिडिंग चालू आहे आणि त्यामुळे मी आता एक चहा घेते. ते झालं की मग गप्पा मारू. तुला चहा? मी आता कॉफी करून बोलू बोलू झाला का? गाल आणि कमी बोलत विनूसाठी काहीतरी आणलंय. मला माहिती आहे तुला आवडेल की नाही, पण आणलंय. माझा व्लॉग चालू आहे. तू माझ्या व्लॉगमध्येच. याला आता नवीन सुरू केलं असं काहीतरी स्वतःला. मला एडिटिंग शिकायचं होतं म्हणून मी हळूहळू हळूहळू करते काहीतरी. हा गार गार आहे. प्रथम हो असंच ठेवते आपल्याला गप्पा मारता. थांबी पहिलं काय मी हे आणलं तुझ्यासाठी पुस्तक. अरे वा. मला पुस्तकच द्यायचं होतं. काहीतरी सारखं तेच देण्यापेक्षा मी आता गेले आणि मी टू व्हीलरवर आले. मुळासुनीच्या सगळ्यांचं उद्या भेटायचं नाही
माय गॉड, तेव्हा सारखी जी तुझी गणली होती, आठवतंय? नेमकं पॅकअप लेट केलं होतं आणि मग तू अशी पटकन गेली. मग ते रोहिणी त्यांच्या घरी होती वाटतं ती पार्टी. आणि मग तो तू माझ्या घरी पुष्कळदा झालाय, कारण माझं रोहिणीच्या घरीच आम्ही एकटे असू. तर आता आमचं जेवण आलेलं आहे आणि आम्ही आता मस्तपैकी सूप पिणार आहे, कोकोनट सूप. आणि ॲक्च्युली ते चिकन मला मागवलं, सो त्यात आम्ही खाणार आहे. सो आज मी आजीकडे आली आहे आणि आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप पोटभर गप्पा मारल्या, पोटभर खाल्लंय, हराभरा चटपटा गप्पा सगळं मिक्स खाल्लंय आम्ही. आणि गॉसिप नाही केलं अजिबात, ते नाहीच करत. नाही, अजिबात नाही करत, कधीच वर्षभर नव्हतं केलं. आजही नाही केलं, फक्त चांगलं बोलतो सगळ्यांना. आम्ही छानच बोलतो, उगाचच लोक वाटतं की आम्ही काहीतरी बोलतो. पण आम्ही हर्षिणी, ऐश्वर्या, निखिल, प्राजक्ता ताई, कार्तिकेय म्हणजे चंदन आणि ऍक्च्युली भैरवी, अमृता, केदार सर, सागर, हो सागर सर, सगळ्यांना खूप खूप जास्त आम्ही मिस केले. राजन दादा पण खूप मिस केला आम्ही राजनला. माझा लाडका राजन अधूनमधून सतत त्याचं नावही त्यामुळे निघत होतं. सो मी सगळ्यांना खूप मिस केलं. सगळे असते तर अजून जास्त मजा आली असती. सगळ्याला वेळ नव्हता ना, अचानक ठरवलं म्हणून. पण नेक्स्ट टाइम आम्ही सगळेजण भेटू. आणि मी काहीतरी जे आणलेलं आहे ना तुम्हाला सगळ्यांना, जे आता 1 वर्ष होत आलं त्या गोष्टीला, ते आता मी हिला देणार आहे. म्हणजे मी पहिली असणार आहे की जे मला मिळालं चॉईस असेल. म्हणजे राधा तू दिलेलं मला गिफ्ट पण ते मी आता युज करते. तुम्ही करून आणलेलं असते ब्रशचं जे किट होतं ते मी आता वापरते. जपानमधनं आणलेलं. जपानमधून आणलं. ये त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आता अमेरिकेतलं गिफ्ट आत्ता देणार आहे मी तिला. येस. सो मी चॉईस करणार आहे, बाकी राहिलेलं तुम्ही घ्या आता. उरलं सुरलं तू काय. येस. सो आम्ही तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलंय. सो आय थिंक तुम्ही हा ब्लॉग बघाल आणि नेक्स्ट तरी बघाल. हो, आणि नेक्स्ट टाइम आपण भेटू तेव्हा अजून जास्त भारी ब्लॉग होईल, डान्स होईल. आज खरं तर रील करायचं होतं पण गप्पांमध्ये आम्ही विसरून गेलो आणि आता वाजले 10:30 म्हणून मला निघायचं पण आहे. त्यात मी 2 व्हीलरवर आली आहे. सो आम्ही झाला 1 तास लागेल. सो नेक्स्ट टाइम आम्ही नक्की रील बनवू. येस. आणि मज्जा करू. सो आपण सगळे मजा करू आणि आपण सगळे रील करू. जसे आपण किती त्या स्वामी होम मध्ये सगळ्यांनी मिळून रिलीज केले होते. इकडे पण नंतर लागली होती ना, आता मी करणार. होपफुली आपण नेक्स्ट सीझन मध्ये आपण परत सगळेजण एकत्र येऊ, कारण ही आर्टिस्टची टीम खरंच खूप भारी होती. आम्ही ती मिस करतो आणि आपल्यातला एकोपा पण भारी होता ऍक्च्युली, जो फार कमी सिरियल मध्ये बघायला मिळतो की अनुभवायला मिळतो. ते क्षण खूप छान असतात. ते या सेटवरती कमाल होते, खऱ्या अर्थाने होते, नुसते सोपडलं असे नव्हते. आपल्या फॅमिलीचं खूप छान नातं होतं. म्हणजे मी संस्कार कसे केले होते ना माझ्या मुलावर, सुनेवर, नातवंडांवर. मी नंतर येऊन सुद्धा मी रुळले होते की मी अजूनही सिरियल. सुरुवातीला माहितीये ना, मला वाटायचं की फार खडूस आहे, मी नाही बोलत, तिचं प्रारब्धाचं संख्या आहे, आमच्या शिक्षाला बोलते, तिकडे मुलगी झाली मधून आल्यात ना 2 जणी वगैरे असं. पण ते खोटं ठरवलं सगळं तिने आणि मग खूपच मग आम्ही रूम शेअर करत होतो त्यांना. आणि मग नंतर ती नसली शूटला की मग मला बोर व्हायचं खूप. ती पाहिजेच मला रूम मध्ये, मला असं व्हायचं. पण माझा पहिल्यांदा चेहऱ्यावर असंच वाटतं मी खूप शिष्ट आहे. लोकांना माहितीच नाही मी किती साधी बोळी. अरे मी खरंच साधी बोळी आहे. जी काय ती आम्हाला आवडतेच असतं. पण मी साधी आहे, मी शिष्ट नाहीये. मी पहिली दिसत असते शिष्ट नाहीये. पहिल्यांदा मी थोडेसे माझे काही एक्सपिरियन्स घेऊन आले होते ना वाईट, त्यामुळे मी थोडस ह्यांना असं करत होते. तुच्छ नव्हतं लेखत मी सर्व पहिल्यांदा म्हणत होते. मी आजीशी एकदम नीट बोलले होते, कारण ती माझ्या रूम मध्ये होती तेव्हाही होती, नंतरही होती. नंतर तर मग आम्ही रूममेटच होतो. तर अशी खूप मजा.
सो आता मी निघेन मस्तपैकी. सो आजी तू माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब श्वेता करा, आंबेकरच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काय करा, शेअर करा आणि शेअर करा. आणि सगळे ब्लॉग्स बघत राहा. हां हा ब्लॉग तर नक्की बघा हो, बिकॉज हा तर बघायलाच लागेल तुम्हाला. मी आहे ना त्यात. म्हणजे हिच्यासाठी तरी बघा, माझ्या नाही. हिचंच चॅनल आहे तर आता माझ्यासाठी बघा. आणि मी गॅरंटी देते नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही सगळेजण असू. Yes. अख्खी रमा राघवचंदची टीम आणि होपफुली आमचे डिरेक्टर्स 2 त्यांना पण आम्ही घेऊन येऊ. 2 डिरेक्टर्स. सागर सर. 1 hour later. सो मी अशी 2 व्हीलरवर आली आहे. मी आता खूप डेअरिंग करून मी असंच करते, पण पूर्ण मोकळा रस्ता आहे म्हणून मी असं शूट करते आहे. सो असा माझा प्रवास होता आज आजी टू माझं घर. सो मी आता फोन ठेवते कारण अशी इतक्या वेळ गाडी चालवणं चूक आहे. सो बाय बाय.